मला यांच्या विरुद्ध लढायचंय आणि यांच्या विरुद्ध लढून मला स्वराज्य निर्माण करायचं होतं. म्हणून मी काय करायला पाहिजे? यांच्या जो हत्ती आहेत, उंट आहे, तलवार आहे, ढाल आहेत, यांच्या जो जे आहे ते मी पहिले करायला पाहिजे का? तर नाही. त्या काळात शत्रूंजवळ जे होतं त्यावर शिवाजी महाराजांनी पहिले विचार केला नाही. शत्रूजवळ काय आहे हा विचार करण्यापेक्षा माझ्याजवळ काय आहे, आणि जे शत्रूजवळ आहे ते माझ्याजवळ नाही आहे, पण जे माझ्याजवळ आहे ते शत्रूजवळ नाही आहे. तर शिवाजी राजांजवळ जे होतं ते म्हणजे बुद्धी. आणि शिवाजी राजांना माहिती आहे, महाराजांना माहिती होतं की सर्वच लढाया या तलवारीच्या जोरावर नाही खेळल्या जात. काही लढाया या बुद्धीच्या जोरावर खेळाव्या लागतात. जेव्हा तलवारीच्या धारेला बुद्धीची धार चिपकतं तेव्हा शौर्य लागतं. आणि शिवाजी राजांनी तेच केलं. फक्त शिवाजी राजांनी तलवारीचा पराक्रम नाही दाखवलाय, शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीच्या पराक्रमावर स्वराज्य निर्माण केलंय. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम हा विचार केला की स्वराज्य निर्माण करायचंय तर काय? मासाहेब जिजाऊंनी सांगितलं, शुभा तुम्हाला या मातीमध्ये स्वराज्य निर्माण करायचंय, आणि ते स्वराज्य जे निर्माण करायचंय ते कसं निर्माण करायचं? रयतेचं स्वराज्य करायचंय. म्हणून शिवबा तुम्हाला सर्वप्रथम इथला माणूस जोडावा लागेल. माणसं जोडल्याशिवाय कोणतंच कार्य होत नाही. बरोबर? आज हे जे इतका सुंदर कार्यक्रम इथे होतोय, काही वर्षापासून माणसं जोडल्या गेली तेव्हा हा कार्यक्रम इथे होतोय. बरोबर आहे? मला असं कोणतं कार्य दाखवा की माणूस जोडलाच नाही आणि ते कार्य यशस्वी झालं, असं कोणतंच कार्य नाही. म्हणून जिजाऊंनी पहिले शिवबाला सांगितलं, तुला जर स्वराज्य निर्माण करायचं असेल तर तुला इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये स्वराज्य नावाचं बीज पेरावं लागेल. तेव्हा तो माणूस तुझ्या सोबत उभा होईल, तेव्हा तू स्वराज्य निर्माण करू शकशील. शिवाजी महाराज किती हुशार असते, किती ग्रेट असते, किती टॅलेंटेड असते, पण जर ती माणसंच सोबत नसती शिवरायांची तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. मग माणसं कशी जोडली? इतिहासातली 2-3 अशी मजेदार उदाहरणं मी तुम्हाला सांगण्या अगोदर एक उदाहरण सांगतो. रविवारचा दिवस होता. घरामध्ये हॉलमध्ये वडील आणि त्यांचा पोरगा होता. वडील शासकीय कर्मचारी होते आणि रविवारचा दिवस म्हटल्यानंतर काम पेंडिंग होतं, फायलांचा गठ्ठा होता समोर, आणि 10-12 वर्षाचं पोरग असेल, एवढं भयान, एवढं हुशार, भयान 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 म्हणजे 8G मोबाईलच्या नेटवर्क पेक्षा फास्ट. निवळ घरातून तर 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 हॉलमध्ये जाऊ दे, बेडरूम मध्ये जाऊ दे, बेडरूम मध्ये जाऊ दे, किचन मध्ये जाऊ दे, हे फेकू दे, हे फेकू दे, हे फेकू दे, हे फेकू दे, निवळ शांत न बसणार असं पोरग. बाबांना सुचत नव्हतं, कामामध्ये अडथळा येत होता. आता करायचं काय, करायचं काय, करायचं? एकदा रागवलं, दोनदा रागवलं, 3दा रागवलं तरी पोरग शांत बसत नव्हतं. मग बाबांना वाटलं आता काहीतरी नवीन युक्ती करावी लागेल आणि या पोराला शांत बसवावं लागेल. मग बाबांच्या समोर टेबल होता जगाचा नकाशा. मग बाबांनी तो नकाशा घेतला, त्याची टरटर 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 तुकडे केली आणि त्या पोराला आवाज दिला, इकडे ये. ते पोरग जोश मध्ये उभं झालं. बोला बाबा काय? बाबांनी म्हटलं, जर तू ह्या जगाच्या नकाशाची तुकडे मला जोडून दिली तर मी माझं काम फेकीन एकीकडे आणि अख्खा दिवस तुझ्या सोबत खेळत बसेल. पोराला वाटलं पॅन्टलूनवर 50% ऑफर. सरकारची ही योजना कधीच येत नाही. पोरानं विचार केला, कधी न आलेली योजना, कधी हातातून चालली जाईल सांगता येत नाही, पण हे योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे. पोरग तसाच गेला. बाबांना म्हटलं, आत्ता जोडून आणतो जगाच्या नकाशाचे तुकडे. पोरग तर 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 चालत गेलं, कोपऱ्यात बसलं, नकाशाचे तुकडे जोडायला लागलं आणि तिकडून बाप हुशारकीत येऊन बसला. हे काय जोडते जगाच्या नकाशाचे तुकडे? याच्या बापानं मोवाडचा नकाशा नाही जोडला. कंपनीला आपल्या प्रोडक्टवर विश्वास असते. बाबा इकडे हुशारकीत येऊन बसले, पोरगा तिकडे नकाशाचे तुकडे जोडायला लागला. 1 मिनिट झालं, 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, 4 मिनिट, 5 मिनिटं झाले. कोपऱ्यातून आवाज आला, बाबा मी जगाच्या नकाशाची तुकडे जोडली. वडिलाला वाटलं पोरगा आपलंच होय ना. याच्या मायना आज बोरमेटा तर जास्त नाही, पाच नाही ना. इकडे 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 चल, उभा राहा, सांग तुझ्या यशाचं रहस्य काय? तेव्हा पोरानं सांगितलं, बाबा जगाच्या नकाशा जोडणं किती सोपं आहे. जो
तुम्ही मला जगाचा नकाशा दिला, ज्या जगाच्या नकाशाची तुकडे मला तुम्ही दिली, त्या तुकड्या मागे माणसाचं चित्र होतं. पहिल्यांदा मी माणूस जोडला, पालटून बघितलं तर जग आपोआप जोडलं गेलं होतं. मग माँसाहेब जिजाऊंनी शिवबांना तेच सांगितलं, शिवबा, स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुला सर्वप्रथम हातात तलवार नाही घ्यावी लागेल, तुला तुझ्या विचारांची, स्वराज्य निर्मितीच्या विचारांची माणसं पहिले सोबत उभी करावी लागेल. जर तुझ्या सोबत तुझ्या विचारांची, तुझ्या ध्येयासाठी काम करणारी माणसं उभी राहतील तरच तू स्वराज्य निर्माण करू शकशील. आणि मग शिवाजी राजांनी बालपणातच माणसं जोडायला सुरुवात केली. आता मी विशेष करून सांगतो, इथं माझ्या सर्व पालक लोक बसले आहेत. शहाजी राजांनी, माँसाहेब जिजाऊंनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या आई बाबांनी बालपणातच स्वराज्य निर्माण करण्याची जबाबदारी शिवाजी राजांवर सोपवली. आणि ध्येय काय ठेवलं शहाजी राजांनी? शिवराजे जेव्हा 8-10 वर्षाचे असतील त्या वयात शहाजी राजांनी शिवराजांना सांगितलं, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता सहस्रश्वशा मुद्रा राय राज्यते. शिवबा, तुला हे जे स्वराज्य निर्माण करायचंय ते स्वराज्य संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारं स्वराज्य निर्माण करायचंय. म्हणजे विश्व म्हणजे काय? होल युनिवर्स. माँसाहेब जिजाऊ शहाजी राजांना असं नाही सांगितलं, वर्गातून कडूच्या पोरापेक्षा 2 मार्क जास्त येऊन दाखव, सायकल घेऊन दे. देशमुखच्या पोरापेक्षा 1.5 मार्क जास्त आला तर पाय तुला व्हिडिओ गेम घेऊन देतो. एरियामधून पहिला येऊन दाखव, वर्गातून पहिला येऊन दाखव, शाळेतून पहिला येऊन दाखव, मोवाड मधून पहिला येऊन दाखव, नरखेड जिल्ह्यातून पहिला येऊन दाखव. असं नाही म्हटलं. आपण पोरांसमोर ठेवलेली ध्येय चुकीची आहे. माँसाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी सांगितलं, संपूर्ण विश्वाला वंदनीय असलेलं स्वराज्य हा कसा करतो, तोय कसा करताय, तो करेल की नाही करेल, शिवबा कोण येईल स्वराज्य निर्माण करण्यासाठी याची वाट नाही बघायची, तुला तुझं स्वराज्य निर्माण करायचं आहे. हे जबाबदारी बालपणात सोपवली. आपल्या घरामध्ये पोरग, म्हणजे माझ्या अनुभवातून सांगतो, आपल्या घरामध्ये पोरग जरा जबाबदारी घ्याल, म्हणजे जबाबदारी काय, स्वतःचा 4 रुपयाचं 5 रुपयाचं ते पार्लेचं बिस्किटचा पुडा आणण्यासाठी घरातून रस्त्याच्या त्या पलीकडे जायला जसं जाते तशीच माय ओरडते, हे जाऊ नको, वंशाचा दिवा एकुलता एक कसा बसा झाला, भिजला भिजला. म्हणजे पोरं जबाबदारी घेते, आपण नाही घेऊ देत, आपण नाही घेऊ देत. माँसाहेब जिजाऊंना शहाजी राजांनी म्हटलं असतं, शहाजी राजांनी म्हटलं असतं, शिवा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं. माँसाहेब जिजाऊ बोलले असता, आताच काय एवढी घाई, क्रिकेट खेळाचं वय आहे, त्याचं 18 वर्ष नाही झाले, पहिले आधार कार्ड निघू द्या, इलेक्शन कार्ड निघू द्या, जबाबदारी वगैरे कसल्या आले तुम्ही ह्या गोष्टी करता, पोराचं खेळाचं नाही म्हटलं. काय म्हटलं, शिवबा तुला हे स्वराज्य निर्माण करायचंय, कोणी दुसरा तिसरा येईल याची वाट पाहत बसू नको. सतत तुलना करतो आपण पोरांची, करतो का नाही? करतो. असा कोणीच व्यक्ती नाही त्याच्या आयुष्यामध्ये कधीच तुलना नाही झाली, याच्यासारखा हा त्याच्यासारखा तो त्याच्यासारखा हे. सत्य घटनेवर आधारित एकच उदाहरण देतो थोडस. तुलना प्रत्येकाच्या घरी होते, माझ्यासोबत होत होती, 10वी मध्ये झाली. शिवचरित्र वाचलं की माणसाची बुद्धी जिवंत राहते. आणि मी बालपणापासून शिवचरित्र वाचत होतो. आणि त्यावेळेस माझ्या घरात कडूचा पोरगा क्रिकेट खेळते, कडूचा पोरगा चांगला कबड्डी खेळते, कडूचा पोरगा असा, कडू कोणी असं तर माफ करता, आमच्या शेजारचा होता म्हणून त्याचं नाव घेऊन राहिलो. हा पोरगा तसा करते, तो तसा करते, कडूच्या पोरानं असं केलं, कडूचा पोरगा अभ्यास चांगला करते, ट्युशन क्लासला जाते, तू म्हणे गधड्या, आहे का नाही असं, तू म्हणे गधड्या काहीच करत नाही. मग जे रक्त सळसळते, शिवाजी महाराज वाचूनच राहिलो होतो, रक्त सळसळ, एक दिवस सळसळलेलं रक्त सटकन बुद्धीत गेलं आणि बुद्धीत काही हालचाल झाली. आणि म्हटलं हे तुलनाच एकदाची खतम करतो घरातली, कारण तुलना हा सगळ्यात मोठा कॉम्प्लेक्स आहे. कंपॅरिझन, सतत एकमेकांशी तुलना, आपल्यात काय चांगलं आहे आपण कधीच बघत नाही. आणि जेव्हा माझ्या घरात माझी तुलना होत होती तेव्हा एक दिवस ठरवलं आता हे तुलनाच खतम करतो पुरी. आणि आई बाबाला म्हटलं एकदा इकडे या, बसा, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. बाबाला विचारलं, तुम्ही आंघोळीत कोणती साबण वापरता त्या काळात? बाबा म्हणे लक्स. म्हटलं वाव, व्हेरी नाईस, व्हेरी चॉईस. आईने म्हटलं तू कोणती साबण वापरता? तर म्हणे संतूर. म्हटलं वाह क्या बात आहे, याच्यावर तर पेनी फ्री भेटते, एक नंबर. मग बाबाला मी विचारलं, बाबा तुमच्या साबणीची आणि आईच्या साबणीची तुलना होऊ शकते का? बाबा थडकन उठले, बिलकुल तुझ्या
माझ्या आईच्या साबणीसोबत माझ्या साबणीची तुलना होऊ शकत नाही म्हणे. म्हटलं का? अरे कंपनी वेगळी आहे. म्हटलं मग मी तेच तर म्हणून राहिलो, कडूची कंपनी वेगळी, लोहेची कंपनी वेगळी, कंपनी वेगळी, प्रॉडक्ट वेगळं, प्रॉडक्ट वेगळं, त्याच्यावरचं पॅकेजिंग वेगळं. आणि कंपनी वेगळी आहे, प्रॉडक्ट वेगळं आहे, पॅकेजिंग वेगळं आहे, डिझायनिंग वेगळं आहे, साधी गोष्ट आहे, रिझल्ट वेगळा. काऊन तुलना करून राहिलो आपण आपल्या पोराची? मग बाबा म्हणे हो म्हणे, खरं बोलला म्हणे तू. त्या दिवशीपासून आपल्या घरात तुलना होत नाही. म्हणून आपल्या घरातली मुलं, आपल्या मुलांना घडवायचं असेल तर सगळ्यात पहिले इतरांशी केलेली तुलना आपण बंद केली पाहिजे. शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंनी सगळ्यात पहिले तुलना नाही केली. तू काय चांगलं करू शकतो हे शिवा तू ओळख आणि त्या कार्यासाठी जग, लढ, आणि वेळ आली तर तुला या मातीसाठी बलिदान ही द्यावं लागेल, त्यासाठी तू तयार राहा. तर माणसं जोडायला सुरुवात केली. शिवचरित्रातले